नाही, कारण पूर्वपुण्य असत नाही पदरात आणि विचार असत नाहीत. म्हणून परमार्थ हा विचारवान, अतिशय विचारवान पुरुषाचा परमार्थ आहे आणि निष्काम पूर्वपुण्याई ज्याची शिल्लक आहे त्याचाच परमार्थ आहे. म्हणून अशा ज्याची पूर्वपुण्याईची गाठ आहे, निष्काम आणि ज्याच्याजवळ अत्यंत विचार विवेक जागृत झालेला आहे, त्याच पुरुषार्थाला परमार्थाची तळमळ उत्पन्न होते आणि त्या तळमळीतून महाराज असे महान भगवत भक्त उत्पन्न होतात, जन्माला येतात. तुमच्या आमच्यासारखेच महाराज जन्माला येतात, काही वेगळा फरक असत नाही. का असं सांगावं वाटतं? कारण त्यांची एक वेगळी वर्गवारी असते असं कोणी मानत असेल, पण तसं नाही. एक अवतारी सत्पुरुष सोडले तर सामान्य सगळे साधुसंत महाराज तुमच्या आमच्यासारखे जन्माला आले, विकारी जगतातच आले. पण त्यांनी एवढा इंद्रिय निग्रह केला, एवढं त्यांनी मनाला संयमन करून राखलं, एवढे विकारावर ताबा मिळवे तोपर्यंत महाराज इतके त्यांनी कष्ट घेतले, इतके क्लेश सोसले आणि एवढ्या उच्च पातळीवर जाऊन बसले की ते लोकांना आता त्यांचं चरित्र आदर्श म्हणून बघावं लागतं. आज हजारो लोकांना त्या चरित्राकडे बघून काका हेच काय असं म्हणावं लागतं, हेच बाबा असं म्हणावं लागतं. हेतू काय? आम्ही काय तुकोबारायांना पाहिलं नाही, ज्ञानोबारायांना पाहिलं नाही, पण त्यांच्या मार्गाधारे वर्थ आहे. त्या मार्गावर वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो, नकळीची विषयांना म्हणून उघड बोलिलो. वेद मार्गातून जे भगवान शंकराचार्यांच्यापासून महाराजची परंपरा आली आचार्यांची, तीच परंपरा संत मंदिरेची, तीच अनेक दार्शनिकांची आहे. पण त्याच पावलावर पाऊल टाकून ह्या मंडळींनी महाराज ते ब्रह्मज्ञान हस्तगत केलं आणि नुसतं ब्रह्मज्ञान हस्तगत करून उरले नाहीत महाराज, पुढे वारकरी संप्रदायातून त्यांनी कीर्तनही केली, प्रवचनही केली. तत्वज्ञान झालं म्हणजे महाराज अज्ञान निरसन होईल. पण भक्ती कोणी करायची? पुढे भक्ती केली पाहिजे महाराज. भक्ती करता अंतःकरणात हृदय प्रेम अंतःकरणात पाहिजे आणि त्याच्यासाठी कल्पित भेद होईन का असे ना, पण ठेवून त्याचा आनंद भोगण्याची आपली वृत्ती पाहिजे. म्हणून सगळे वारकरी संप्रदायातले सगळे संत महाराज जीवनमुक्तीनंतरच्या भक्तीचे भुकेलेले आहेत. विलक्षण सुख जीवनमुक्तीचं भोगतातच, पण भक्तीशिवाय मात्र ते पराभक्तीशिवाय ते शांत बसत नाहीत. तसं CS काकांनी, देशमुख काकांनी महाराज आपल्या हयातीत पुष्कळ जीवनमुक्तीचं सुख भोगलं आणि आम्हा तुम्हाला वारकरी कीर्तनकारांच्या पटडीतून महाराज त्यांचं 68ला आमच्या चुलत्याने विठ्ठल मंदिरामध्ये महाराज एकतत्वनाम दृढधरी म्हणा यावर कीर्तन वाजवलं. काका ऐकायला 12 जणच मंडळी होती महाराज विठ्ठल मंदिरात असं सांगतात. म्हणजे त्या काळात 12 लोक होते, 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी म्हणा. आता कितीतरी प्रचार प्रसार झालेला आहे. त्या व्यक्तीनं हे बघितलं असतं डोळ्यानं तर कितीतरी महाराज आनंद झाला असता. म्हणून ब्रह्मज्ञानाची तिसरी इतकीच की ब्रह्म सत्य आहे, जगत नित्य आहे आणि जीव ब्रह्मरूप आहे. एवढ्यावर न थांबता महाराज साकर रूप